नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण कोंड गावात धाराशिव तालुक्यामध्ये आहोत. आताची एक रोडच्या बाबतीत एक बातमी झाली आणि ती बातमी ऐकून कार्यकर्त्यांचं मन जरा भावनिक झालं आणि वास्तववादी काम करणारे कोण माणसं आहेत त्या माणसांचं या माणसांनी नाव घेतलं आणि असे जर माणसं निवडून आले तर आमच्या कोंड गावाचा विकास निश्चित होईल आणि कोंड गावाच्या या मतदारसंघामध्ये जेवढे गाव आहेत त्या गावाचा सुद्धा विकास होईल. कारण तो व्यक्ती अगोदर काम करतो आणि मग बिल काढीत हिंडतो अशी परिस्थिती आहे. म्हणजे उदारमतवादी आणि गावाचा विकास करण्याची त्या व्यक्तीमध्ये भावना आहे. अशा पद्धतीचे काही कार्यकर्ते सांगतात. आपल्याला कोण व्यक्ती आहे बघूया. सर नमस्कार, तुमचं खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही एक तरुण आहात आणि सुशिक्षित तरुण आहेत. तुम्ही आता मला बोलता बोलता म्हणालात की आमच्या गावामध्ये कोणीतरी शेटे आहे की ते व्यक्ती चांगल्या पद्धतीचं काम करत आहे. अशा पद्धतीनं कोणता शेटे आहे? वैजनाथ शेटे, शिवलिंग शेट्याचे मुलं आहेत. वैजनाथ शेटे, काय नाव त्याचं? वैजनाथ शेटे. वैजनाथ शेटे. आता तो व्यक्ती सध्या काय करतो? शेती प्लस सरपंच आहे. सरपंच आहे आणि काम चांगल्या पद्धतीने आहे. चांगल्या पद्धतीने आता ते गावाचा जो विकास एक 10-20 वर्षापासून थांबला होता हा तो अशामध्ये विकास होत, म्हणजे रस्त्याची कामं असतील काय असेल गावातलं हा. ते कामं चालू झालेत यांच्या काळामध्ये. चालू झालेत. आतापर्यंत सध्या काय झालंय? पूर्ण गावामध्ये सिमेंट रस्ते वगैरे पूर्ण चालू गावातले सिमेंट रस्ते जी रखलेली कामं होती ती पूर्ण केली. पूर्ण केले. नाल्याची कामं, पाण्याची कामं, जागोजागी बोर पाडणे, सो खर्चातून स्वतः करून बर. नंतर बिल बिल काढणे. काढणे. काम चांगलं एक केलंय. धाडसी नेतृत्व आहे. अरे वा वा वा. नंतर काय होणार पण आमच्या आणि गावात ह्याच्या पूर्वी जे 10-20 वर्ष लोकांनी काम केले त्यांनी फक्त पैसे लाटायचं काम केलं ह्याच्या अगोदर. काय बोलता? हो. मग या गावात 20 वर्षापासून जो सरपंच होता हा. आमचा तो फक्त धाराशिवून कारभार हाकायचा, हा बजेट आलं एक पैसे घेऊन जायला फक्त. बर बर. वैजनाथ शेटेच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल बाबा तुम्हाला अजून? हे एक असं एक म्हणजे मला म्हणायचं की चांगले काम करणारे आहेत. चांगले काम हा, करणारे. चांगले. तुम्ही पहिल्यापेक्षा इथंच राहतात? हो, इथलं काय नाव तुमचं? अक्षय मधुकर रोडगे. अक्षय मधुकर रोडगे. रोडगे. हा. साहेब तुमचं नाव काय? संतोष त्र्यंबक भोसले. बर बर. तुम्ही कोणत्या पक्षाचं काम वगैरे? कारण मी पक्षाचं काम करतो. मी गट प्रमुख आहे सेनेचा, बर. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा. मग उद्धव बाळासाहेब ठाकरेचं गट प्रमुख हवं म्हणून तर वैजनाथ शेटेचं नाही नाही, असं वैजनाथ- काही नाही. ते पहिले कोणत्या 20 वर्ष मी ग्रामपंचायतला होतो. शिवसेना. काय रे शिवसेना. बाबा, वैजनाथ शेटे नावाचे व्यक्ती चांगले आहेत का? हो, काम चांगलं आहे. चांगलं काम आहे. चांगले काम. मग आता उद्या जिल्हा परिषदेला जर ते उभा राहिले गेले तर कसं राहील तुम्हाला? कसं राहिलो? हो ना? एकच नंबर राहील. कारण आमच्या गावात असं आहे की आमच्या गावातल्या भूमिपुत्राला जिल्हा परिषदला कुठल्याही पक्षाकडून उमेदवारी मिळावी. बर. आमच्या गावातून निवडून देणं त्यांचं कर्तव्य. पक्ष वगैरे नाही अहो, गावासाठी आमच्या. उमेदवारी मिळावी हे खरं आहे, पण त्यांनी काम चांगलं करत असलं तर नाही, त्यांना नाही. मिळावी. काम करणाऱ्याला मतदानच करते आमचं गाव. इतिहास आहे काम आमच्या करते गावात. का ते काम? करते. अजून काय सांगते? उमेदवारी त्यांना भेटावी. भेटावी. उमेदवारी त्यांना भेटावी. काय त्यांना उमेदवारी भेटावी. ते गावात चांगला विकास करतील गावातल्या पुढे. किती लोकांचं म्हणणं असेल बरं? 80% 80% लोक. 80% लोक. हे चालू 4 वर्षात तिकीट भेटून होय. वैजनाथ शेटे यांच्या बाबतीमध्ये काय मत आपलं? वैजनाथ शेटे एकदम चांगला माणूस आहे ते. बर. 10 वर्षात मागं काम झालं नाही तर हे आता 2-3 वर्ष झालं असेल त्याने एवढे कामं केलीत गावात. 15 बोर पाडले असतील. होय, काय म्हणे? 15 बोर पाडले असते म्हणाले. 15 बोर. हो 15 बोर पाडले असतील. बर. तुम्ही प्रखड बोलता. मगा बाईट मध्ये तुम्ही एकदम स्पष्ट बोलला. तुम्ही आता इमानदारीनं स्पष्ट बोलायचं. इमानदारीनेच बोलतो मी. हा ही बरकुरी आहेत का? हा प्रत्येक पोलवर लावले आहेत गावात. हा. 1000 बरकुरी असतील. 1000. काय नाव आहे तुमचं? माझं अब्दुल नाव आहे. बरं, काय करते मग वैजनाथ शेटे साहेब? काय करतात आता सध्या गावात? आता सध्या गावात काय करते ती? ही कामं चालू आहे तिकडे त्यांचे. नाही पण पदावर आहेत का कोणत्या? ती हा, पदावर नसताना काम करत. मोठे पदावर नसताना वैजनाथ शेटे काम करतात. हा. त्यांचे मोठे बंधू आहे ते सगळा कारभार करतात. सरपंच लहान भाऊ आहे ते. बर बर बर. हा. इथं वैजनाथ शेटेचा काही संबंध आहे का? कुठे इथं नाही. वैजनाथ शेटेचा संबंध नसताना काम केलाय. बघा, हे किती महत्वाचा मुद्दा आहे. स्थानकाचं पदावर वगैरे काय आहेत? नाहीत पदावर नाहीत. महत्त्वाचा मुद्दा हे झाली निपक्षपाती लोकांची वाणी. निपक्षपाती इथं पक्षाचा वगैरे काही संबंध नाही. एक इथं फक्त उबाटा गटाचा आहे. त्यांनी त्यांचा कैवार घेत असतील नसतील हा भाग निराळा.
पण बाकीचे लोक सांगतात कुठल्याही पदावर नसताना, सरपंच पद हातात नसताना किंवा जिल्हा परिषद पद आपल्या हातात नसताना सुद्धा गावाचं काम, प्रत्येक पोलवर लाईट, रोड केलेत, सिमेंट रोड केलेत, गावातला विकास केला आहे आणि अधिक काम करण्याची उर्मी त्या व्यक्तीमध्ये आहे. गावाच्या विकासासाठी झटणारं व्यक्तिमत्व आहे. अशा पद्धतीची गावकऱ्यांची मागणी आहे. तर बघूया नेमाप्रमाणे नेमकं येणाऱ्या काळामध्ये, भावी काळामध्ये त्यांना जिल्हा परिषद मिळो, पंचायत समिती मिळो, आमच्या गावाचा सुपुत्र जिल्हा परिषदेमध्ये निवडून जावा आणि कोंड गावचा विकास व्हावा अशीच भावना कोंडच्या लोकांची आहे, नागरिकांची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये गावातल्या पक्षश्रेष्ठींना एवढी सांगण्याची विनंती आहे की चोर लोकांच्या हातात तिकीट वगैरे देऊ नये. आता सध्याला पंचायत समिती असेल, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. बोला. पंचायत समिती असेल, आपली जिल्हा परिषद असेल, तुम्ही एक सुज्ञ नागरिक म्हणून तिकीट देणारे खासदार आमदार आहेत. काय मागणी आहे तुमची? चोर लोकांना तिकीट देऊ नये. बघा, ज्यांच्यावर विश्वास नाही गावकऱ्यांचा अशा माणसाला तिकीट देऊ नये. यांनी वेगळ्या भाषेत बोलले चोर लोकांचा. ते चोर असतील नसतील बात वेगळी, पण एक चांगल्या माणसांच्या हातामध्ये तिकीट द्यावं. गावाचा विकास करणारा व्यक्ती आमच्या कोंड गावातून जिल्हा परिषदेमध्ये निवडून जावा आणि गावाचा कोंड गावाचाच नाही तर कोंड गाव मतदारसंघातले जेवढे गाव आहेत तेवढ्या गावाचा विकास व्हावा एवढीच अपेक्षा आता कोंड गावातल्या लोकांनी व्यक्त केलेले. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये खासदार आमदार उबाटा गाटाचे हे कोणाला नेमकं तिकीट देतात ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार मोडके तोडके असू द्या, रट्टाळा असू द्या, मला चांगलं म्हणा, वाईट म्हणा, मला काही घेणं देणं नाही, पण तुमच्या गावाच्या विकासासाठी कमेंट बॉक्समध्ये आपले विचार नोंद करा. मी प्रभाकर लोंढे, धन्यवाद. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद कोंडकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.